कुचन प्रशालेत मुक्कामी आलेल्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं रविवारी सकाळी 10:30 वाजता सोलापूर शहरात आगमन झालं। दरम्यान सायंकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठू नामाच्या अखंड जयघोषात कुचन प्रशालेत मुक्कामासाठी पालखीचं आगमन झालं। दरम्यान पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती। वैविध्यपूर्ण रंगावलीच्या आणि फुलांच्या पायघड्यांनी प्रांगण सजवण्यात आलं होतं। पालखीचं आगमन होताच पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, सचिव दशरथ गोप, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम यांच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात येऊन मनोभावे पूजन करण्यात आलं। पालखीचं यंदाचं हे 56वं वर्ष आहे। प्रशालेच्या प्रांगणात पालखी सोहळ्याचं प्रशालेच्या बँड पथकानं जोरदार स्वागत केलं। टाळ मृदुंगाच्या गजरानं आणि माऊलीच्या जयघोषानं यावेळी कुचन प्रशालेचं प्रांगण दुमदुमून गेलं। पालखीचं आगमन होताच या ठिकाणी दर्शनासाठी आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी मोठी गर्दी केली। यावेळी संस्थेचे विश्वस्त दिनेश यन्नम, व्यंकटेश आकेन, श्रीधर चिट्ट्याल, मधुकर कट्टा, विजयकुमार गुल्लापल्ली, गणेश गुज्जा, अंबादास गज्जम, रमेश बोद्धुल, श्रीनिवास जोग, रामदास इप्पाकायल तसंच ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, माजी प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास गोस्की, युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, माजी अध्यक्ष राकेश पुंजाल, श्रीनिवास वासुदेव गड्डम तसंच प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, बाळकृष्ण गोटीपामोल, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन जोकारे, प्रणिता सामल, प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते।